शुभ सकाळ सगळ्यांना. तर हे बघा सकाळी सकाळी प्रेमने पटकन आंघोळ केली. अण्णा मग घरी होता तर गेला आणि इडली सांबार घेऊन आला. एक इडली एवढी मोठी तिथे की एकाच इडलीमध्ये त्याचं जेवण झालं होतं. नाश्ता होऊन गेला. नंतर अण्णा भाऊने 1 किलो जिलेबी आणली होती सगळ्यांना. मस्त गरमागरम जिलेबी खाल्ली आणि तिथून परत उठले. तसं आईन त्यांचं चालू होतं तिकडं परीला सांभाळायचं आहे. आई परीला सांभाळत होती, वहिनी तिचं ड्युटी चालू होती, दादाची पण चालू होती. दोघांची पण घरूनच आहे अजून, त्यामुळे ही अशी हाले बिचारे वहिनीचे आमच्या. आणि आई परीला सांभाळत होती. परी काही लवकर झोपत नाही आणि एवढा पसारा आहे ताई नव्हत्या घरामध्ये. आता दोघींचे लग्न झाले, दोघींचं पण सामान आहे तिथं खूप, त्यामुळं आता नवीन घर होतं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि नंतर किरण भाऊ इकडं गवत काढत होता. तिकडं आले ते एवढं गवत होतं तर मी विळा खुरपा सोडून विळाच घेऊन आले. आणि त्या मोठ्या गवतामध्ये ना सगळं काटायचं गवत होतं. किरण भाऊ बोलला की जाऊ द्या आता हे सोडून देऊ, आपण मिरच्यांमध्ये जाऊ, मिरच्यांमधलं गवत काढू. तिथलं सोडलं, मिरच्यांमध्ये आलो. मिरच्यांमध्ये पण एवढं गवत ना, मिरच्या कमी ते गवत जास्त होतं, एकदम बारीक बारीक होतं. तर प्रेम बघ असं झोपून घेतलं होतं प्रेमने. आणि त्याचं वेगळंच चालू होतं की पुण्याला जायचं नाही, इथंच थांबायचं. आणि त्याचं कसं आहे माहिती का, अंदर सुल्ला आलं की त्याला पुण्याला जाऊच वाटत नाही. मामाचं घर अजिबात सोडायचं नाही, इथंच थांबायचं. त्याचं खूप म्हणजे जरा एकदम मनासारखं होतं ना सगळं. इकडंच काम करत बसायचं, पुण्याला नाही जायचं का बरे? पसंत नाही तुला पुण्याला? बरं थांबू मग आपण इथंच. स्कूलला कोण जाईल? नाही जायचं स्कूलला? आणि ती ग्रेटा मिस तुझी याद करती, मग काय करायचं? काम करशील का आता किरण मामासोबत इथंच? किरण मामांना स्कूल केलेलं आहे बाळा. दुपारनंतर घरी आलो. नंतर 5 वाजताच गेलो. वंशूला पण घेऊन आली होती आई, तिकडं जवळच आहे आता घर आणि शेत, त्यामुळं. आणि वहिनीचं बरंचसं निंदून झालेलं होतं तिथं. आणि माझी वळ बघितली तर तशीच होती पडलेली, जेवढं निंदलं तेवढंच निंदलेलं होतं. बाकी मग किरण भाऊनी आईने त्यांनी निंदलं. वंशू होता जागी, त्यामुळे मी काही निंदत बसले नाही. आता खूप दिवसांनी निंदायचं म्हटलं जरा स्पीड कमी झाला आहे. आणि हे बघा माझ्या ना बोटांना चिखल्या झालेल्या आहे, त्यामुळं पहाटे 4ला उठून मी हे कार्यक्रम करत होते. तेल घेतलं खोबऱ्याचं, हळद घेतली आणि ते मिक्स करून लावलं. आणि नंतर मग किरण भाऊला सकाळी सांगितलं की मला लिंबाचा पाला तोडून दे. लिंबाचा पाला तोडून दिला त्यांनी वरती जाऊन. आणि मग मी तो लिंबाचा पाला पण ठेचून काढला, त्याचा रस काढला आणि तेल आणि हळदमध्ये ते पण मिक्स केलं आणि ते लावलं. आता बघू त्याच्याने काय फरक पडतो आहे. आता ट्यूबनी त्याच्याने काही फरक पडत नाही माझ्या पायाला. कोणाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा काय लावायचं त्याला. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.